गत निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो. लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगरचा विकास करण्याचं वचन तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. आज आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे एकवचनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षाने ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 6 मधून हनुमंत जगदाळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधवर, सरिता ठाकूर, वनिता घोगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल शास्त्रीनगर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांनी शास्त्रीनगर परिसरातील सहकारनगर येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात प्रचाराचा नारळ फोडलाय. यावेळी त्यांच्या समवेत प्रशांत जाधवर, सरिता ठाकूर, वनिता घोगरे उपस्थित होते. युवा सेनेचे स्वप्नील शेडगे यांच्या पुढाकारानं हा प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय. यावेळी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर प्रचंड अशी रॅली कार्यकर्त्यांनी काढली होती. या रॅलीमध्ये लोकमान्य नगर, शास्त्रीनगर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जागोजागी महिलांनी या उमेदवारांचा औक्षण करून त्या उमेदवारांना विजयी भवच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रॅली दरम्यान जगदाळे व अन्य उमेदवारांनी गणपती मंदिर व अन्य मंदिरात जाऊन देवी देवतांचं दर्शन घेतलंय. विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोलताशाच्या गजरात या उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना सत्तेअभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती. यामुळे मी आणि माझ्या तीनही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. क्लस्टरच्या माध्यमातून लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगर रहिवाशांना हक्काचे आणि प्रशस्त घर देण्याचं माझं स्वप्न आहे. विरोधी पक्षनेता असताना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन मी क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो. त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फुटलाय. लवकरच 1 वर्षाच्या आत पुनर्विकासाचं काम सुरू होईल अशी ग्वाही हनुमंत जगदाळे यांनी दिली आहे. लोकमान्य शास्त्रीनगर विभागामध्ये आपल्याला पुढच्या 7-8 दिवसामध्ये निवडणुकीमध्ये आणि रिझल्टमध्ये अशाच प्रकारचा उत्साह बघायला मिळेल. किंबहुना यापेक्षा सुद्धा अधिकचा उत्साह बघायला मिळेल. कारण या ठिकाणी या अगोदर आम्ही काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्ष, बीजेपी पक्ष असे 3 पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढतोय. त्यामुळं निश्चित प्रकारे या ठिकाणची जनता आहे आणि जनतेमध्ये असणारा उत्साह आहे. आणि शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली गेल्या 5 वर्षातली महत्वाची कामं आहेत हे बघून नागरिकांच्या मध्ये खरोखर एवढा उत्साह आहे की आम्हाला नागरिकांना थांबवायची वेळ आलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीचं एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आपल्याला बघायला मिळेल आणि वेगळ्या प्रकारच्या निवडणुकीमध्ये लोकमान्य शास्त्रीनगर विभाग प्रभाग क्रमांक 6 ची निवडणूक एक वेगळीच बघायला मिळेल आणि तो दिवसेदिवस त्याचा उत्साह अधिक वाढलेला आपल्याला दिसेल. नागरिकांच्या भेटीगाठी घेतात, कसा प्रतिसाद आज पहिल्या दिवशी? आजच सुरू झालेला आहे. नुकतंच आता शाखेत आलेलं आहे. शाखेपासून आता सुरुवात करतोय. नागरिकांच्या प्रतिसादासाठी जर म्हणाल तर मला एक सातत्याने सवय आहे नागरिकांच्या मध्ये जाऊन नागरिकांच्या बरोबर बोलायचं, गल्ली बोळात जाऊन चर्चा करायची. हा सातत्याचा गेल्या 50 वर्षाचा माझा काम असल्यामुळं नागरिकांच्या संपर्कात निवडणूक आहे म्हणून आम्ही जात नाही, तर आम्ही सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असतो. त्यामुळं एक सदिच्छा भेट म्हणून आम्ही हे फिरतो. शिवसेनेची सगळ्या प्रकारची ताकद, युवा सेना, पालक बॉडी, महिला आघाडी तुम्ही बघू शकता. सगळे 3ही आमचे सेल ऍक्टिव्ह झाले आहेत. आम्हाला 4 वेळा बहुमतानी आणि सगळ्यात जास्त टार्गेट म्हणजे आम्हाला मार्जिननी सगळ्यात ठाण्यात 1 नंबरचं मतदान इथून काढून द्यायचं आम्हाला. हो, नेहमीच असणार आणि राहणारच.